शेतकऱ्यांसाठी ब्रेकिंग न्यूज आहे, ते पाहू शकता। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 2000 रुपये जमा झालेले आहेत। तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले नसतील तर उद्या सकाळपर्यंत तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा होतील। महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे थकीत हप्ते होते, काही शेतकऱ्यांचे 14 थकीत हप्ते होते, तर त्यांच्या खात्यामध्ये थेट 28,000 रुपये जमा झालेले आहेत। तसेच काही शेतकऱ्यांचे 2 थकीत हप्ते होते तर त्यांच्या खात्यात 4000 जमा झाले आहेत। काही शेतकऱ्यांचे 6 थकीत हप्ते होते तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6 थकीत हप्त्यांचे पैसे देखील जमा झालेले आहेत। म्हणजे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये संपूर्ण हप्त्यांचे पैसे जमा झालेले आहेत। जर तुमच्या खात्यात अजून देखील 20वा हप्ता आला नसेल तर लवकरच म्हणजे उद्या सकाळपर्यंत तुमचा हप्ता जमा होईल व तुमच्या एफटीओ स्टेटस तिथे यस दिसणार आहे। तसेच आता पीएम किसानचा हप्ता मिळाला असून नमोचा हप्ता देखील पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याच्या लागोपाठच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे व पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्ह्यांना हे पैसे मिळणार आहेत। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम आता जमा केली जाणार आहे। नेमकं कुणाला हा हप्ता मिळणार आहे, कुणाला मिळणार नाही, सविस्तर पाहणार आहोत। कारण की आता निधी कमी असल्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांना आता या यादीमधून वगळण्यात येत आहे। पीएम किसान योजनेची यादी जाहीर झालेली असून आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची देखील यादी जाहीर झालेली आहे आणि यामध्ये तुम्हाला तुमचे नाव पाहायचे आहे। जर तुमचे नाव याच्यामध्ये असेल तर आता तुम्हाला देखील पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आले। आता नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये देखील तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत। पाहायला गेलं तर या 10 बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत। तुम्ही जर या 10 बँकांमध्ये तुमचे खाते असेल तरच तुमच्या खात्यामध्ये आता लवकरात लवकर जमा होणार आहेत। जर तुमचे बँक खाते या 10 बँकांपैकी कोणत्या वेगळ्या बँकेत असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता यायला उशीर होऊ शकतो। सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची आहे। हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल व कोणतेही संभ्रम तुमच्या मनामध्ये राहणार नाही। म्हणून तुम्हाला आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल। व्हिडिओला लाईक करावं, जेवढं होईल तेवढं शेअर करा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना ही माहिती मिळेल। तर आता नेमके कोणते 10 बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत आपल्याला पाहायचं आहे। तसेच पुढे जिल्ह्यांची देखील यादी आलेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यांना पैसे मिळणार आहेत, ते जिल्हे देखील आपण पाहणार आहोत। त्या अगोदर पाहूयात कोणत्या बँकेमध्ये आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे। यासाठी आता नवीन काही अटी लागू केल्या आहेत। जर तुम्ही या अटीत पात्र असाल तरच तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत। तर आपण पहिली बँक पाहायला गेलो शेतकरी मित्रांनो, आपण आता पहिली बँकेमध्ये पाहायला गेलो तर पहिली बँक जी आहे ती आहे, पहिली बँक म्हणजे आपण पाहू शकता पहिली बँक आहे बँक ऑफ बरोदा। बँक ऑफ बरोदा मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 2000 रुपये जमा होणार आहेत। ज्या शेतकऱ्यांनी या बँकेमध्ये खातं उघडलेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 2000 रुपये पहिल्या टप्प्यात जमा होणार आहेत। ज्या शेतकऱ्यांचं खातं या बँकेमध्ये आहे त्या शेतकऱ्यांसाठी आता सुवर्ण संधी आलेली आहे। त्यानंतर दुसरी बँक आहे, दुसरी बँकेमध्ये आहे एसबीआय। ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड या बँकेशी लिंक आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पहिल्या टप्प्यातील 2000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। त्यानंतर आपण तिसरी बँक पाहायला गेलं तर तिसरी आणि कॉमन बँक जी आहे ती म्हणजे पोस्ट बँक। पोस्ट बँकेमध्ये देखील आता हप्ता जमा होणार आहे। पहिल्या टप्प्यातील 2000 रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्यानंतर आता पुढील बँक पाहायला गेलं तर चौथी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया। बँक ऑफ इंडिया मध्ये देखील आता पैसे जमा होणार आहेत। तुमचे खाते जर बँक ऑफ इंडिया मध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यानंतर पुढे पाहायला गेलं तर महाराष्ट्र ग्रामीण बँक मध्ये देखील हे पैसे जमा होणार आहेत। पुढील म्हणजे 5वी बँक जी आहे ती आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक। महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये 2000 रुपये जमा होणार आहेत पहिल्या टप्प्यातील। त्यानंतर पुढे पाहायला गेलं तर पुढील बँक आहे कोटक न्यू बँक। कोटक बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे। जर तुमचे खाते या 5 बँकेमध्ये असतील तर तुमच्या खात्यामध्ये लवकरच आता पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर पुढे पाहायला गेलं तर पुढची बँक आहे आयसीआयसीआय बँक। आयसीआयसीआय बँकेत देखील आता 2000 रुपये लवकरच जमा होणार आहेत। शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत या बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत।
त्यानंतर आपण पुढची बातमी पाहायला गेलं म्हणजे पुढची बँक आहे ते पाहायला गेलं तर HDFC बँक मध्ये बहुतेक शेतकऱ्यांचे खाते असते, बहुतांश शेतकऱ्यांचे खाते या बँकेत असते। तर या बँकेत खाते असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 2000 रुपये हे जमा केले जाणार आहेत आणि थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हे पैसे जमा केले जाणार आहेत। पुढील बँक आपण पाहायला गेलं शेतकरी मित्रांनो तर पुढील बँक आहे पंजाब नॅशनल बँक। ज्या शेतकऱ्यांचे खाते पंजाब नॅशनल बँकेमध्ये असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता जमा होईल। त्यानंतर शेवटची आणि 10वी बँक पाहायला गेलं तर युनियन बँक। युनियन बँकेमध्ये बहुतेक शेतकऱ्यांचे खाते आपल्याला आढळून येत आहेत, म्हणून युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये शेतकऱ्यांचे आता नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये पहिल्या टप्प्यातील 2000 रुपये जमा होणार आहेत। पुढे का पाहायला गेलं तर मात्र आता ह्याच शेतकरी पात्र असणार आहेत। नेमके कोणते शेतकरी पात्र आहेत हे आता आपल्याला पाहायचं आहे। तुम्ही या पात्रतेच्या यादीमध्ये आहात का नाही सविस्तर पाहूयात। जर तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला या बँकांमध्ये 2000 रुपयांचा हप्ता मिळेल, नाही तर तुम्हाला हप्ता येण्यास अडचण येऊ शकते। तसेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बघत आहात ते देखील आम्हाला कळवा, म्हणजे तुमच्या खात्यात कधी पैसे येणार सर्वांना कळेल। तर पाहायला गेलं तर किसान कार्ड व ई-KYC याच्यासाठी आता अनिवार्य करण्यात आलेले आहे। ज्या शेतकऱ्यांनी किसान कार्ड काढलेलं नसेल व ई-KYC ची प्रक्रिया केली नसेल तर 100% त्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीयेत। मात्र ज्या शेतकऱ्यांनी किसान कार्ड काढलेलं आहे, ई-KYC ची प्रक्रिया पूर्णपणे केलेली आहे, त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 100% 2000 रुपये येणार आहेत। त्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये म्हणजे PM चे पण आलेले आहेत आणि आता PM च्या लागोपाठच 2000 रुपये नमो शेतकरीचे देखील जमा होणार आहेत। म्हणून तुम्हाला आता ई-KYC ची प्रक्रिया लवकरात लवकर करून घ्यायची आहे, म्हणजे तुमच्या खात्यात पैसे येतील। किसान कार्ड तुमची ऑनलाईन ID आहे, म्हणून तुम्हाला ही ऑनलाईन ID देखील असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण की नमो शेतकरी योजना ही पूर्णपणे आता ऑनलाईन स्वरूपाची करण्यात आलेली आहे। म्हणून तुम्हाला या हप्त्यासाठी KYC करणे आणि किसान कार्ड काढणे अत्यंत महत्त्वाचे झालेले आहे। तर आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील पैसे मिळणार। नेमके कोणते शेतकरी आहेत पात्र सविस्तर पाहणार आहोत। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील पैसे मिळणार आहेत। त्या अगोदर तुम्हाला PM किसानच्या वेबसाईटवर जाऊन तेथील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठीची यादी पाहायची आहे। त्या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर 100% तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहेत। आता पहिल्या टप्प्यातील जिल्हे कोणते आहेत आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे, तर चला पाहूयात नेमके पहिल्या टप्प्यातील जिल्हे कोणते आहेत। तर पहिला जिल्हा आहे तो म्हणजे जालना। जालना जिल्ह्यातील बहुतेक शेतकरी आता या योजनेसाठी पात्र झालेले आहेत, म्हणून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये टाकण्यात येत आहेत। जालना जिल्ह्यातील खूप साऱ्या शेतकऱ्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्यांच्या खात्यात 2000 रुपये हे आता जमा केले जाणार आहेत। म्हणून पाहायला गेलं तर पहिला जिल्हा इथे जालना देण्यात आलेला आहे, म्हणजे मराठवाड्यातील हा जिल्हा आहे। त्यानंतर आता दुसरा जिल्हा पाहायला गेलं तर दुसरा जिल्हा आहे नांदेड। नांदेड जिल्ह्यातील देखील अनेक शेतकरी पात्र झालेले आहेत, म्हणून त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 2000 रुपये टाकण्यात येणार आहेत। पुढील आणि तिसरा महत्त्वाचा जिल्हा पाहायला गेलं तर तो आहे बीड। बीड जिल्ह्यामध्ये सर्वच शेतकरी या योजनेसाठी पात्र असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सर्वाधिक शेतकरी हे बीड जिल्ह्यातून आहेत, म्हणून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये 2000 रुपये देण्यात येणार आहेत। त्यानंतर पुढे पाहायला गेलं तर चौथा आणि महत्त्वाचा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील आता पैसे जमा केले जाणार आहेत, म्हणजे 2000 रुपये या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत आणि त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यानंतर पुढील जिल्हा पाहायचा आहे आपल्याला, तर पुढील जिल्हा आहे पाचवा म्हणजे परभणी। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील आता पैसे जमा करण्यात येणार आहेत। परभणी जिल्ह्यातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपयांचा हप्ता जमा करण्यात येणार आहे, म्हणजे 2000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। त्यानंतर आहे सहावा जिल्हा, महत्त्वाचा सहावा जिल्हा आहे लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये पहिल्या टप्प्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत आणि येथील शेतकऱ्यांना भरपूर या योजनेचा आता लाभ मिळणार आहे। त्यानंतर सातवा आणि महत्त्वाचा जिल्हा म्हणजे हिंगोली। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये
देखील आता पैसे टाकले जाणार आहेत। हिंगोली जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा, कारण की त्यांच्या खात्यात 2000 रुपये पीएम किसानच्या लागोपाठच आता पैसे टाकण्यात येणार आहेत। त्यानंतर पुढील महत्त्वाचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये टाकण्यात येणार आहेत आणि 2000 रुपयांचा लाभ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यात देण्यात येणार आहे। म्हणजे पहिल्या टप्प्यातील 2000 रुपये सर्वात अगोदर या जिल्ह्याला मिळणार आहेत। त्यानंतर पाहायला गेलं तर 9वा आणि महत्त्वाचा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा। वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये देण्यात येणार आहेत। म्हणजे 2000 रुपयांचा हप्ता त्यांच्या खात्यात देणार राहणार आहे व पीएम किसानचा हप्ता देखील त्यांना मिळालेला आहे। म्हणजे 4000 रुपये त्यांच्या खात्यात आता जमा झालेले आहेत। त्यानंतर पुढे पाहायला गेलं तर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील आता पैसे येणार आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर 11वा जिल्हा म्हणजे बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा केले जाणार आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ सविस्तर पाहायचा आहे। त्यानंतर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा होणार आहेत। 12वा जिल्हा आहे अकोला। पहिल्या टप्प्यातील अकोला जिल्ह्यामध्ये देखील 2000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। पात्र शेतकऱ्यांना हे पैसे मिळतील। त्यानंतर 13वा म्हणजे वाशिम जिल्हा। वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना देखील पहिल्या टप्प्यातील 2000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर पुढे आपण पाहायला गेलं तर पुढचा जिल्हा जो आहे तो जिल्हा आहे 14वा जिल्हा म्हणजेच अमरावती। अमरावतीतील शेतकऱ्यांना देखील आता 2000 रुपयांचा लाभ मिळणार आहे आणि सरसकट या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा केले जाणार आहेत। व त्यानंतर 15वा जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पहिल्या टप्प्यातील पैसे जमा होणार आहेत। 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच जमा होणार आहेत। त्यानंतर पुढची अपडेट पाहायला गेलं तर मात्र यासाठी आता राज्य सरकारकडून महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। या महत्त्वाच्या सूचना आता राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या नेमक्या काय आहेत चला तर पाहूयात। राज्य सरकारकडून 3 महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि जे शेतकरी या 3 महत्त्वाच्या सूचनांचं पालन करणार आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये आता जमा केले जाणार आहेत। तर पाहायला गेलं तर आता महत्त्वाच्या सूचना कोणत्या आहेत चला पाहूयात। तर शेतकरी मित्रांनो, पहिली महत्त्वाची सूचना म्हणजे तुमच्या बँक खात्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक असायला हवा। बँक खात्याला तुमचा मोबाईल नंबर जर लिंक असला तर तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत। मोबाईल नंबर लिंक असूनही चालणार नाही, तर तुमचे आधार कार्ड देखील त्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे। जर तुमच्या बँक खात्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे आणि तुमच्या आधार कार्डला देखील तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे तर तुम्हाला पहिल्या टप्प्यातील पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये कोणतीही अडचण न येता पडणार आहेत। मात्र डायरेक्ट डीबीटी द्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। त्यानंतर दुसरं पाहायला गेलं तर किसान कार्ड, जी की तुमची ऑनलाईन ओळख आहे। जर तुमच्याकडे ही ऑनलाईन ओळख असेल तर तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होतील। त्यानंतर सरकार जेव्हा सांगेल तेव्हा तुम्हाला ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केली की तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील जमा होईल। आता याच्या निधी मंजुरीचा GR लवकरच येणार आहे। निधी मंजुरीचा GR आला की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान लागोपाठ लगेचच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता देखील जमा करण्यात येणार आहे। म्हणजे आता हप्ता वितरणासाठी निधी मंजुरीचा GR आला की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। त्या अगोदर तुम्हाला तपासायचं आहे तुमचं यादीमध्ये नाव आहे का नाही। यादीमध्ये नाव असेल तर लगेच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। म्हणून यादी कशी तपासायची ही मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे। तो व्हिडिओ तुम्हाला इथे आयच्या आयकॉनवर दिसणार आहे, तुम्ही इथे जाऊन पाहू शकता हा व्हिडिओ। तर पाहायला गेलं तर या यादीमध्ये नाव असले की तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा होतील। तरी आता नमो शेतकरी योजनेच्या निधी मंजुरीचा GR आला की लगेच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होतील। कार्यक्रम घेतला जाईल किंवा घेतला जाणारही नाही व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। अशाच प्रकारच्या अपडेट करिता आपल्या बातम्या मराठी या YouTube चॅनलला आता सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळतील। धन्यवाद।